आज न मागितलेल्या रस्त्याच्या विरोधात आपण आंदोलन करतो। आजपर्यंत आपल्याला सरकारकडे हेलपाटे घालायला लागायचे, आमच्या गावचा रस्ता करा, आम्हाला पानंद रस्ते करा, आमच्या गावातल्या रस्त्याची व्यवस्था करा। या प्रश्नांकडे तर सरकार दुर्लक्ष करतंय, पण आता न मागितलेला रस्ता सरकार आपल्याला द्यायला लागले। नाव शक्तीपीठ आहे, पण महाराष्ट्रातल्याच नव्हे तर दक्षिण भारतातल्या अनेक भाविकांना वर्षाला पंढरपूरला जावं लागतं। त्या पंढरपुरापासून शक्तीपीठ आता दूर नेलेलं आहे। आधी 5-6 किलोमीटर अंतर होतं शक्तीपीठाचं, आता 25 किलोमीटरवर पंढरपूरपासून आता रस्ता वळवण्यात आलेला आहे। या रस्त्याची आखणी कशासाठी? कोणी म्हणतं की गडचिरोलीला खाणीत नवीन खाण सुरू झाली आहे लोहाची, आणि त्याचा माल गोव्याच्या बंदरात पोचवायला। आता गोव्याच्या उद्धारासाठी जर कार्यक्रम असेल तर ह्याला सगळ्या महाराष्ट्रानं विरोध केला पाहिजे। जयगड बंदर आहे, विजयदुर्ग आहे, कोकणातली इतकी महाराष्ट्रातली बंदरं आहेत, तिकडे रस्ता जाईना झालाय, पण गोव्याला रस्ता जायला लागला। रस्ता कुठून सुरू होतो? वर्ध्यापासून सुरू होतो। नागपूर जिल्ह्यात काही देवस्थानं शक्तीपीठ नाहीत काय? नागपूर जिल्ह्यात रामटेकला शक्तीपीठ का जात नाही? भंडारा गोंदियाला काही देवस्थानं नाहीत का? तिकडं का जात नाही? या प्रश्नाला सरकारकडे मित्रांनो उत्तर नाही। मी गेले 5 वर्ष बघतोय, सातारापासून कोल्हापूरकडे येणारा आपला नेहमीचा नॅशनल हायवेचा रस्ता होईना झालाय। तिकडं कोकणातला गोव्याकडे जाणारा रस्ता होईना झालाय। या सरकारच्या हातात घेतलेल्या प्रकल्पाची पूर्तता होईना झाली आहे। हे प्रकल्प पूर्ण करण्याच्या आधी 1 लाख कोटी रुपयाचा रस्ता करायला सरकार निघालेलं आहे। जणू काही सगळे महाराष्ट्रातले आणि देशातले प्रश्न संपलेले आहेत आणि रस्त्याशिवाय आता दुसरा कुठला प्रश्नच राहिलेला नाही, अशा आविर्भावात सत्ताधीश आज काम करतात। आम्हाला माहिती आहे रस्ता झाला की विकास होतो, पण ज्या ठिकाणी रस्त्याचं जाळं आहे त्या रस्त्यावर रस्ता करायचा, याला आमच्या सगळ्यांचा विरोध आहे। आमच्याकडे फार रस्ते आहेत, आम्हाला त्याची गरज नाही आता। आणि जो रस्ता सातारा जिल्ह्यापासून बाहेर निघाल्यावर नॅशनल हायवेला जवळपास पॅरलल 20-25 किलोमीटर येतो अंतरानं, जर एक रस्ता आहे ज्याची आता 6 पदर झालेले आहेत, तर या नव्या रस्त्याची गरज नाही। कुठेतरी नॅशनल हायवेला जोडा आणि विषय संपवा। पण हा रस्ता 1 लाख कोटी रुपयाच्या खर्चाच्या वर न्यायचा, हे पहिलं टार्गेट। कुठं न्यायचं हा प्रश्न वेगळा आहे, दुसरं टार्गेट ते। मग हे पैसे महाराष्ट्राच्या तिजोरीतून कधी ना कधी जाणार, टोल बसणार। सत्तेवर येण्याच्या आधी हीच मंडळी सांगत होती महाराष्ट्रातले टोल आम्ही सत्तेवर आल्यावर काढून टाकू म्हणून। पहिल्या महिन्याभरात 2014 सालानंतर यांचं सरकार आल्यावर 10-20-30 टोल रद्द केले। महाराष्ट्रातल्या जनतेला वाटलं अरे बाबा आता सगळेच टोल रद्द होणार, तशी परिस्थिती नाही। आज महाराष्ट्रामध्ये बाकीचे काही मित्रांनो प्रश्न राहिलेत का नाही? पेट्रोल 111 रुपयावर पोहोचलं। आम्ही मागणी केली पेट्रोल डिझेलवरचा कर महाराष्ट्र सरकारने रद्द करावा, म्हणजे 80 रुपयाला पेट्रोल मिळायला लागेल। त्याच्यावर सरकार बोलत नाही। काल परवा गॅस मागला, कमर्शियल गॅस मागच्या महिन्यात मागला, आता घरगुती बॅग्स आमच्या घरातल्या घरगुती भगिनी वापरणारा गॅस पण वाढला। पुढच्या 10-15 दिवसात आणखीन हा महाग गॅस होईल। पेट्रोल महाराष्ट्र केंद्र सरकार खरेदी करायचं, ते इराणवरून यायचं, रशियाहून यायचं। आता मित्रांनो भगिनींनो, आपला निर्णय आपला भारत सरकारात घेत नाही।
काल परवा एक व्हेनेझुएलाच्या राष्ट्राध्यक्ष आल्या होत्या. त्यांच्या आधी जो राष्ट्राध्यक्ष होता त्याला त्याच्या घरातनं अमेरिकेनं उचलला, त्याच्या बायको सकट आणि अमेरिकेला नेला. त्याला आपलं सरकार घाबरते का काय अशी मला शंका आहे. राष्ट्राचा राष्ट्राध्यक्ष घरात झोपलेला आहे, रात्री अमेरिकेची विमानं येतात, त्याच्या बंगल्यात शिरतात, त्याला उठवतात, त्याला आणि त्याच्या बायकोला धरून अमेरिकेत घेऊन जातात. त्या राष्ट्राध्यक्षाला उचलल्यावर नवा राष्ट्रपती केला जातो आणि अमेरिकेचा परराष्ट्र मंत्री भारतात येऊन घोषणा करतो की व्हेनेझुएलाचा राष्ट्रपती आता तुमच्या देशाला भेट द्यायला येणार आहे. ते व्हेनेझुएलाचा राष्ट्रपती आला आणि त्याने त्याचं तेल आपल्याला घ्यायला लावलं. म्हणजे आता आपल्या हातात नाहीये कुणाचं तेल जगातनं खरेदी करायचं. आता गावातली आमची भगिनी कुठल्या दुकानातनं तेल खरेदी करायचं हे आई ठरवते आणि मुलाला सांगते त्या दुकानात जाऊन घेऊन ये. पण आता आपल्या देशाचे पंतप्रधान कुणाकडून तेल खरेदी करायचं हे ठरवू शकत नाही. म्हणून तुमच्या पेट्रोल, डिझेल आणि